आहे आणि ते तुमचं खाद्य खात्यात ना खरंच चांगले स्ट्रॉंग खाद्य आहे. का तर तुम्ही ज्या दिवशी खाद्याचं तुमच्या डोक्यात आलं, तुम्ही मला वाटतं आपल्याच घरी आपण बसलो होतो आणि त्याच ठिकाणी तुम्ही मला सांगितलं की सचिनला तुम्ही काय काय देता आणि सचिनचं काय काय खाद्य असतं, त्या फॉर्म्युल्यावरून किंवा तुमच्या अजून काही गोष्टीतून तुम्ही ते फॉर्म्युला तयार केला, खाद्य तयार केलं. आणि मी असा माणूस आहे की माझ्या सचिनला ज्या काही गोष्टी आहेत मी ती जगाला द्यायसाठी तयार आहे. म्हणजे माझा ह्यात असा हे काय स्वार्थ नसतो किंवा ह्याच्यातून मला काय 2 रुपये कमवायचे किंवा काय नाही, पण मला असे सचिन सारखे अनेक नंदी घडवायचे आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात सचिन सारखे नंदी घडले पाहिजेत आणि यातून एकच आहे, मी बी एक शेतकरीचा मुलगा आहे, याच्यातून गोवंश जगला पाहिजे आणि गोवंश वाढला पाहिजे, एवढंच आपल्या ह्याच्यातून एक ध्येय आहे. आणि त्या ध्येयासाठी आपण 100% प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. अनेक लोक मला फोन करून म्हणते धनाबा तुमचं खाद्य घालून गुलाल झाला. आईला म्हटलं सगळ्याच गुलाल होतं, मग माझा का गुलाल होत नाही सचिन? आता मी काय म्हणायचं, आता मी आता एवढ्या मोठ्या मैदानात मी सांगू का आता आपण बी तेच खाद्य घालतोय, तर कुठं ना कुठं आपल्याला बी आहे ना काहीतरी रिझल्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही त्यावेळेस बी मला म्हणला होता की सचिनला फक्त तुम्ही चारू नका का, तर एवढ्या मोठा नंदी आहे, एवढ्या मोठ्या ह्याच्यात तो पळतोय, तरी पण मी डिरिंग केलं. मला माहित होतं ना जे मी घालतोय तेच तुम्ही मला त्यात दिलेलं आहे. त्यामुळे मला काही एवढं काही वाटलं नाही त्यांना नंदेल सचिनला खुराक द्यायला काय.